नमस्कार। आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये एकदम तिखट झणझणीत अशी शेवभाजीची रेसिपी। आपण मोस्टली बाहेर जातो तेव्हा शेवभाजीच ऑर्डर करतो, नाहीतर पावभाजी नाहीतर मिसळ पाव। तर म्हटलं चला आज घरीच बनवूया शेवभाजीची रेसिपी। शेवभाजीमध्ये काय असते, एक रस्सा असतो, तिखट झणझणीत रस्सा असतो, त्यामध्ये शेव ॲड केलेली असते, तिखट शेव असते आणि एक उकळी काढून सर्व केलेलं असते। तर म्हटलं त्या दिवशी म्हटलं चला तर डिनरमध्ये आज आपण शेवभाजीचीच रेसिपी बनवूया। एकदम छान अशी तिखट झणझणीत आणि अतिशय स्वादिष्ट लागते। चला तर बनवूया। नमस्कार, मी अमिता पाटील। तर इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं। तर आपल्याला अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं लागेल। तर मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे, हे बघा अर्धी वाटी इतकं आहे। तर आता काय करायचं, एक जाड बुडाची कढई नाहीतर पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे खोबरं ॲड करायचं आहे। सुक्कच वाटून घ्यायचं आहे, तेल ॲड करायचं नाहीये, सुक्कच असं भाजून घ्यायचं आहे। सॉरी वाटून बोलली मी, भाजून घ्यायचं आहे। गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि हे बघा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान असा खोबरं आता भाजून झालेला आहे। आता काय करायचं, हे साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी। तर आता मी इथे एका डिशमध्ये काढून ठेवत आहे। आता काय करायचं, वाटण करून घेऊया। हे वाटण जितकं छान होणार ना तितकी भाजी खूप छान म्हणजे स्वादिष्ट लागणार। तर आता वाटण करण्यासाठी मी थोडंसं तेल ॲड करत आहे। जे म्हणजे आपण कांदे वगैरे यूज करणार आहेत ना, ते सुद्धा थोडेसे तेलावर परतून घ्यायचे, म्हणजे आपलं वाटण खूप स्वादिष्ट होते। आता हे सुकं खोबरं मी साईडला काढून ठेवलं होतं। तर हे बघा सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत, ते आपण भाजून घेऊया असा। हे बघा थोडेसे कांदे नरम झाले का त्यामध्ये 4 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मला स्पायसी आवडते म्हणून मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता कांदा थोडासा नरम झाल्यानंतर एक मी मोठा टोमॅटो असा मोठाच कापून त्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण की तो शिजूनच जाईल। तर आता 5 मिनिटापर्यंत हे एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि हे वाटण शिजू द्यायचं आहे। टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। हे बघा आपलं हे आता वाटण छान झालेलं आहे, शिजून झालेलं आहे। आता हे थंड करायचं आहे। तर आता त्यामध्ये मी आपलं सुकं खोबरं ॲड केलं होतं आणि हे सर्व आता मिश्रण थंड झालेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि छान असं आता वाटून घ्यायचं आहे। मी छोटं भांडं घेतलं म्हणून मी 2 वेळा आता वाटण बनवत आहे। हे बघा आता हे काढून घेऊया आपण वाटण एका वाटीमध्ये आणि सर्व वाटण असंच करून घेऊया। छान असं मस्त असं पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता मी कढई सेम कढई घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। आता मी थोडं जास्तच तेल ॲड करत आहे, म्हणजे 4-5 मोठे चमचे असं तेल ॲड करायचं आहे। त्यामध्ये जिरा आणि थोडीशी हिंग ॲड करायची आहे, थोडीशी परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी एक कांदा बारीक कापून ॲड केलेला आहे। कांदा असं फिरून घ्यायचा आहे तेलावर आणि आता कांदा थोडासा नरम झाला ना का मग त्यामध्ये 4-5 नाही, मी जरा जास्तच घेतली होती कढीपत्त्याची पानं, 8-10 अशी कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत। कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो। आता मसाले ॲड करायचे आहेत। तर मी 1 चमचा तिखट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। काश्मीरी मिरची पावडरने छान असा लालसर कलर येतो, जसं आपण रेस्टॉरंटमध्ये खातात तसं। आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे, 1 चमचा हळद ॲड केलेली आहे। मसाले 30 ते 40 सेकंद फिरवून घ्यायचे आहेत तेलावर, म्हणजे मसाल्याचा कच्चा पण निघून जायला हवा। आणि आपली ही पेस्ट आहे ना, ही ॲड करायची आहे, जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती। छान असा मस्त लालसर कलर आलेला होता, एकदम जसं आपण बाहेर खातात ना रेस्टॉरंटमध्ये त्याच टाईपमध्ये कलर आलेला होता। काश्मीरी मिरची पावडर ॲड करा, म्हणजे छान असा कलर येईल। फिरवून घ्यायचं आहे छान असं हे वाटण। आता काय करायचं आहे, वाटण शिजू द्यायचं आहे 10 मिनिटापर्यंत। झाकण ठेवून द्यायचं आहे। मी 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं, म्हणजे जो टोमॅटोमध्ये जो पाणी असतो ना तो पूर्ण शिजू जायला पाहिजे, म्हणजे आटून जायला हवा आणि एकदम वाटण क्रम्बली व्हायला हवं, म्हणून 10 मिनिटं तरी लागतीलच, 8 ते 10 मिनिटं। हे बघा वाटण छान असं क्रम्बली झालेलं आहे। आता त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं नाहीये, गरम पाणी ॲड करायचं आहे। हे बघा छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। लास्टमध्ये कधी कधी मीठ विसरून जाते मी, म्हणून चवीनुसार मीठ ॲड करा अगोदर। आणि
गरम मसाला ॲड करायचा आहे। आता जितकं हे वाटण शिजेल ना, सॉरी हे मिश्रण शिजेल तर तितकं ते अजून जाडसर होते, कारण की त्यामध्ये सुकं खोबरं आहे म्हणून। आणि कोथिंबीर ॲड करायची आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड करायचा आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येतो लिंबूच्या रसने। फिरवून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। हा रस्सा 10 मिनिटापर्यंत शिजू द्यायचा आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा छान असा जसं शिजतो ना तसा रस्सा अजून जाडसर होतो। हे बघा आता लास्टमध्ये आपल्याला ही तिखट शेव ॲड करायची आहे। तुम्हाला जर क्रंची शेव हवी असेल ना तर तुम्ही सर्व केल्यानंतर शेव ॲड करू शकतात, आणि जर नरम शेव हवी असेल ना तर तुम्ही अजून 2 मिनिटं शिजवू शकतात, म्हणजे शेव नरम होईल। ठीक आहे। चपाती बरोबर, ज्वारीची भाकरी बरोबर, तांदळाची भाकरी बरोबर, नाहीतर पाव बरोबर, कशाबरोबर सुद्धा अफलातून लागते। तर त्या दिवशी मी डिनरसाठी बनवलं होतं, तर मी चपात्या बनवल्या होत्या, अगोदरच चपात्या बनवून शूट केलेलं होतं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही जर पाव बरोबर खाल्लं तरी सुद्धा खूप अफलातून ही लागते रेसिपी। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे फेसबुक पेजला फॉलो करा। तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा। आणि हे बघा खूप छान अशी यम्मी आपली रेसिपी तयार आहे। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।